मारेगाव वार्ता। मांज्याचा कहर, कारवाईचा अभाव, प्रशासनाला जाग येणार कधी? माणुसकीचा हात पुढे, समीर कुळमेथे व पियुष ढेंगणे यांनी जखमीला दिली मदत। पतंगोत्सवाच्या आनंदाला मांज्याची धार वारंवार रक्तरंजित सावली देत आहे। मारेगाव येथे दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6च्या सुमारास रूपम कापड केंद्रासमोर ही घटना घडली। मांज्यामुळे दुचाकी चालकाचा तोल जाऊन तो रस्त्यावर कोसळला आणि क्षणात बघ्यांची गर्दी जमली। मदतीपेक्षा तमाशात जास्त ही घटना अपवाद नाही, ती प्रशासनाच्या ढिलाईची पुनरावृत्ती आहे। याच वेळी जनहित कल्याण संघटनेचे तालुका उपाध्यक्ष समीर कुळमेथे व पियुष ढेंगणे यांनी माणुसकीचा आदर्श ठेवत जखमी चालकाला तत्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्रश्न स्पष्ट आहे, माणुसकी काही स्वयंसेवकांपुरतीच मर्यादित राहणार का? मांज्यावर बंदी कागदोपत्री पुरेशी नाही। पोलीस, नगरपंचायत व संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष कारवाई करत कडक तपासणी आणि दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल केले नाहीत तर पुढील अपघातांची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने आता केवळ इशारे नव्हे तर ठोस अंमलबजावणी दाखवावी, अन्यथा मांज्याची धार उद्याही जीव घेणार।